ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नटलेली आपण स्पर्धा पाहतोय. 12 जे ऑनर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 12 संघ इथे उपस्थित झालेले आहेत. त्या 6 संघ 2 दिवसांमध्ये उद्याच्या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दिग्गज कलाकार या पालघर नगरीतील आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. एसबी स्पोर्ट जो स्टँड आहे त्या स्टँडच्या कटावणीला जर चेंडू डायरेक्ट आदळला गेला तर 555 रुपयाचं पारितोषिक. आपल्याला पाहायला मिळतंय. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजवून द्या. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 सामने सातत्याने हरल्यानंतर मात्र प्राण भोईर आम्हाला दर्शवत होते की आम्ही आता मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. कारण मागच्या सामन्यामध्ये 64 धावा धाव फलकावरती लावल्या होत्या तरी सुद्धा गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असेल. बँडचा गजर होताना आपण पाहतोय जणू काही श्रीलंकांना स्टेडियम प्रेमदासा स्टेडियमची मात्र आठवण ताजात मात्र करून दिली जाते. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक आमच्या सोबत जोडले जात आहेत. एका बाजूला आपण पाहिले तर समीर भोईर तर दुसऱ्या बाजूला अमर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ऑनलाईन एडिटर स्कोररच्या भूमिकेमध्ये साहिल पाटील आमच्या सोबत मात्र पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन आपण पाहतोय अनुराग चव्हाण. तर पहिल्या चेंडूवरती षटकार जर ठोठावला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं जाते. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. मनीष भोईर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अपकमिंग टेनिस क्रिकेटर आपण पाहतोय श्रीकांत किनी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रदीप आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. शॉर्ट दरम्यान पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दरम्यान त्यानंतर लॉंग अप आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट मिड ऑफ आपण पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र लॉप केलं जातंय. सरळ चेंडू निघून जातोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस 1 बाउन्स 4 धावा. नोचा सिग्नल सुद्धा केला जातोय आणि फ्लिट सुद्धा दर्शवलं जातंय. 1+4 असे 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरचं सॉन्ग. तर धावांची गती एकंदरीत पहिले तर 7 धावा. लाइन से भटके तर मिलेंगे यहाँ फटके. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. स्वेर मारा केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि मनीष भोईर या चेंडूला मात्र सोडणार नाही असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जाते. 7 धावा या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने गोलंदाजीचा मानस पुन्हा एकदा दर्शवला जातोय. फ्रेडचं सिग्नल केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता. एकदा वर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आठ धावा या फलकावरती. अप्रतिम यावेळेस मात्र सुरेख टायमिंग साध्य केलं जाते. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधोमध चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलं जाते. डीजे मॅनच्या स्वागताकरिता 4 धावा. धन्यवाद डीजे. धावा आपण पाहिले तर 12 धावा या फलकावरती श्रीकांत किनी कशासाठी जाणला जातोय हे मात्र दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जबरदस्त कमालीची फटकेबाजी कालच्या दिवसामध्ये सुद्धा केली होती. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच सातत्य टिकवताना कारण कन्सिस्टन्सी तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅट अँड पॅडचा परिपूर्ण वापर केला जायला हवा मैदानाच्या आतमध्ये.
धावांची गती एकंदरीत पाहिली तर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मिस्टर प्रदीप सज्ज होताना आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे या षटकामध्ये. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्यासाठी यावेळेस ऑन साइडला चिप शॉट, चेंडू हवेमध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. सिटीचा टेकन फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. श्रीकांत किणी याच्या केलेला मात्र पूर्णविराम. चला धन्यवाद डीजे. अजित पाटील सर कुठे असेल तर त्वरित यायचं आहे. अजित पाटील सर. सुरेख पटकावून साईडला चलत त्वरित फलंदाज 40 सेकंदाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. न्यू बॅट्समॅन लगेच तयारीत ठेवायचा आहे. शैलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम विलंगीचा हा खेळाडू आपण पाहतोय. मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर एज अ कॅप्टन, एज अ लीडर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहिलं तर मनीष भोईर पाहायला मिळतोय. अर्थातच मन्या. पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक एज अ गोलंदाज म्हणून ज्या पद्धतीने आपण पाहतोय. कॉट अँड बॉलची संधी आणि फलंदाज मनीष भोईर इज बॅक टू द पॅव्हिलियन. कॉट अँड बॉलच्या स्वरूपाने तर धावांची गती एकंदरीत पाहिली तर 12 धावा. पहिले 3 चेंडू मात्र खराब हाताळले गेले होते. आता मात्र कुठेतरी सुधारणा करतोय गोलंदाज. आपण पाहिले तर प्रदीप 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना तंबूच्या असल्याला पाठवलं जात आहे. तर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन फॉर द हॅट्रिक वरती हा गोलंदाज आपण पाहतोय. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम सुरेख हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते. चेंडू आपण पाहिलं तर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातोय. एकदा वर्जित केलं जातंय. एका धावेची निश्चित संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 13 धावा. खरं मान सन्मान देणं हे फलंदाजाचं आद्य कर्तव्य आपण पाहतोय. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो हे रहस्य आहे. ते कुठेतरी जपणं गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि सूरज भोईर याने मात्र ते दर्शवलेलं आहे. 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र सन्मान दिला गेला. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 13 धावा या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात जीट एंटरप्राइजेस 2 हात करतोय. संघ आपण पाहिलं तर AB11 या संघाच्या अगेन्स्ट. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरसं सॉंग. तर धन्यवाद डीजे. एकंदरीत 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑर्डिनर बॅट्समॅन सूरज भोईर, मॅन फ्रॉम टिंबी खोडावे मैदानाच्या आतमध्ये. चला प्रमोट केलं जाते 4थ्या क्रमांकावरती. 4 षटक खेळण्याची संधी आहे. मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे. त्या पद्धतीचा खेळ मात्र दर्शवला जाईल का मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर प्राण भोईर गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ऑन साइडला. इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय सूरज भोईर याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद.
चला धन्यवाद डीजे. तर 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या फलकावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मिस्टर नितेश भोईर, मॅन फ्रॉम कार्डी. जबरदस्त 13 धावा या फलकावरती प्राण भोईर ऍज अ कॅप्टन ऍज अ लीडर. मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मजबूर केलं गेलं. चेंज ऑफ पेस होता, फलंदाज समजू शकला नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल पकडला गेला. लॉंग ऑन शॉट मिड विकेट डीप मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेट आहे. शॉट स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट फाईन लेग, लेग साइडला हे दृश्य आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना शॉट पॉइंट सर्कलच्या आतमध्ये अप्रतिम. यावेळेस मात्र ऑफ साइडला इनफिल्डच्या वरतून पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केलं गेलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता मात्र चेंडू निघून जातोय या सीमारेषा पलीकडे. अस्ता इलेक्ट्रॉनिक स्टँडला अभिवादन करण्याकरिता 4 धावा. अप्रतिम सुरेख फटका खेळला गेला. सलीम मिडॉपला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एकदम अर्जित केलं जातंय. 1 धावेसह संघाची धावसंख्या 18 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्राण भोईर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिले तर नितेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एकदा वर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिले तर 19 रन्स 19 धावा. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत. शैलेश पाटील एका बाजूला आपण पाहतोय तग धरून मात्र उभा आहे. नितेश भोईर चांगली कामगिरी, 2 चेंडूंवरती 5 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्राण भोईर आपला एक्सपिरियन्स मात्र पणाला लावतोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा, 1 गडी बाद त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला अप साइडला चेंडू उंची प्राप्त करतोय. क्षेत्ररक्षक जजमेंट दर्शवण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी फंबलिंग झाला आणि त्याचा मात्र प्रत्यय आपण पाहिलं तर 4 धावा. एपीएल चौकार. तर धन्यवाद डीजे. 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. मिसफील्ड भरपूर पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय आणि त्याचं प्रत्यय आपण पाहिले तर 4 धावा या बहाल केलं जात आहेत. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 23 रन्स 23 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राण भोईर याचं षटक समाप्त झालेलं आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर हिमेश येतोय. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने. यावेळेस मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका ऑन साइडला चेंडूला मात्र लॉप केलं जातंय. चेंडू सरळ निघून जातोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस 4 धावा, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. चला चेंडू फेकून द्या. जुना चेंडू फेकून द्यायचा आहे. तर 4 धावा येत असताना आणि 27 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. मेश जरूर आपण पाहतोय वेग आहे, मात्र वेग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये गती असून चालत नाही मित्रा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय लेंथ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती हिमेश
शॉर्ट ऑफ लेन चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. 27 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक एसटी रक्षक प्राण भोईर पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी झेल निसटला गेला. शॉट दरम्यानच्या क्षेत्ररक्षकाला पुढे यायला हवं होतं. सचिन जरूर दर्शवतायत की मी झेल घ्यायला हवा होता, मात्र जर तरला थारा नाही मैदानाच्या आतमध्ये. एक धाव येत असताना आणि एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 28 धावा या फलकावरती. 28 रन्स 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालेला आहे. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला मात्र लॉप केलं जाते. क्षेत्ररक्षक जरूर जीवाची आकांक्षा करत मात्र चेंडूला फील्ड करतोय. या सिटीचा टेक आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. चला धन्यवाद डीजे. जबरदस्त कमालीचा झेल पकडला गेला. हार्दिक याचं कौतुक करेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय जणू काही चेंडू सीमारेषा गाठतोय की काय असं दृश्य पाहायला मिळालं. बॉडी बॅलन्स केला गेला आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र आतमध्ये फेकून दिलं आणि पुन्हा एकदा झेल पकडला गेला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मिस्टर निखिल ओगे, मॅन फ्रॉम कोपरी. शैलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडूला मात्र लॉप करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. एकदा वर्जित केलं जातंय. एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 29 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 29 रन्स. एकोणतीस धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान निघून जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केलं जातंय. डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 30 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली. या चेंडूवरती सरळ चेंडू निघून जातोय. बॅकअप गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू ट्रॅप झाल्यानंतर मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायची आहे. तत्पूर्वी या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग. चला धन्यवाद डीजे. तर उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत 6 संघ आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा इन ऍक्शन मध्ये असेल एम्पायर स्पोर्ट, सुंजार पालघर, SV स्पोर्ट, त्यानंतर आई सतवाई, गणेश भोईर कार्डे यांचा संघ, आस्था इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर त्रिश 11. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघ मालक असेल एम्पायर स्पोर्ट परिची घरत, मायकोप, झुंजार पालघर, जयजी मात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. SV स्पोर्ट संघ मालक आपण पाहिलं तर शिवत शेखरजी भोईर भरणेपाडा. आई सतवाई संघ आपण पाहिलं तर गणेशजी भोईर खार्डी यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये उद्याच्या दिवसामध्ये. आस्था इलेक्ट्रॉनिक्स संघ मालक
यज्ञेश्वर पाटील मॅन फ्रॉम नवघर यांचा संघ सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. धाव वर्जित केलं जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 31 धावा. तसेच 30-11 संघमालक विनोद भोईर चिखलपाडा यांचा संघ सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये खेळाडू आपण पाहिले तर स्वप्नील भोईर, नंतर मनोज पाटील, विठ्ठलवाडी, तुषार भोईर ऐकून खेळाडू आहेत. जगदीश पाटील अप्रतिम सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर आपण पाहतोय. चेंडू निघून जातोय. स्टँड हाय बाई करत मात्र पाठीमागच्या दिशेने बाईकचं सिग्नल केलं जात आहे. जगदीश पाटील सरवली, नंतर कौशल किनी. उद्याच्या दिवसामध्ये सचिन दादा पाटील हे सुद्धा ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रॉकी पाटील, राहुल पाटील अप्रतिम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून बाईकचा सिग्नल पुन्हा एकदा केला जातो. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 33 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 33 रन्स. जबरदस्त कमालीची गोलंदाजी आतापर्यंत प्राण भोईर याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 10 धावा 1 गडी बाद केला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू पाहिले तर पाठीमागे निघून जातोय. एकदा वर्जित केलं जाते. 4 चेंडूंवरती 4 धावा. खरोखर धावांवरती लगाम लाभलेले आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 34 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपण पाहतोय निखिल ओगी आपल्याला पाहायला मिळतोय. तर ज्याने की पहिला मान मिळवला आहे हॅट्रिकचा गौरव पाटील आमच्या साइड स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल स्ट्रायकर सेंडला ऑन साइडला जबरदस्त करारा प्रहार. सरळ चेंडू निघून जात आहे. आउट ऑफ द पार्क. 6 रन 6 धावा. एपीएल सिक्सर. तर धन्यवाद डीजे. जबरदस्त कमालीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहिलं तर व्यवस्थितरित्या एलिमिनेशन बनवलं गेलं बॅटचं. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 40 धावा. यावेळेस मात्र पाहिलं न्यायालय चेंडूला मात्र जाऊ दिलं. सरळ चेंडू निघून जातोय. सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते प्राण भोईर याच्या माध्यमातून. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 40 धावा या फलकावरती. चलो धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय मात्र स्पर्धेला सक्सेसच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य आपण पाहिलं तर चेतनजी गावड माध्यमातून आपण पाहतोय. अग्रसेना आपण पाहतोय. भरपूर मोठं योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर दामोदरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी भरपूर मोठं मदत या स्पर्धेला लाभले गेले आहे. कैलास हरी पाटील काका यांच्या माध्यमातून सुद्धा सकाळच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये मात्र उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पायावरती चेंडू ब्रश होतोय. इथे मात्र रनआउटची संधी जरूर आहे. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होताना आपण पाहतोय. चलो धन्यवाद डीजे. तर दामोदरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पालघर व ज्येष्ठ समाजसेवक आगरी समाजाचा पालघर जिल्ह्यातील मानबिंदू च्या पद्धतीने आपण पाहतोय. तसेच कैलास हरी पाटील अर्थातच काका अग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष
भूमिपुत्रांचा पालघर जिल्ह्यातील बुलंद आवाज. यावेळेस मात्र ऑन साइडला निखिल ओगे नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. सुपर टायमिंग APL सिक्सर. तर 6 धावा येत असताना आणि 6 धावेसह संघाची धावसंख्या 46 धावा या फलकावरती. विजयजी गरत साहेब सुद्धा आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेला आहे. त्यांचा संघ मात्र 2 हात करतोय. आजच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी अदा करतोय. V24 फाउंडेशन अग्रसेना सचिव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र फेकून दिलं जात आहे. जबरदस्त फटका APL सिक्सर. तर धन्यवाद डीजे. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोठावले जात आहेत. जबरदस्त कमालीचं प्रदर्शन. धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 52 धावा. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 जर षटकार ठोठावले गेले तर आस्था इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून ब्लूटूथ स्पीकर आपल्याला पाहायला मिळते. तसेच विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे मालक राजू भोईर यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. सुरेख ललचवण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 52 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पासष्ट धावा सुद्धा इथे चेस झालेल्या आहेत मैदानावरती. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. व्हाईटचा सिग्नल केलं जातोय. एक्स्ट्रा स्वरूप आणि धावांची गती पुढे सरकली जाईल. 53 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. उजव्या हाताने हार्दिक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र जबरदस्त टॅप केलं जाते. चेंडू आपण पाहतोय एक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून ट्रॅव्हल होताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. APL चौकार 4 धावा. चला धन्यवाद डीजे. 57 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जित एंटरप्राइजेस या संघाच्या शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र जबरदस्त कमालीचा फटका. शॉर्ट आर्म पुलचा फटका. पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल 6 रन 6 धावा. तर धन्यवाद डीजे. 11 चेंडू मध्ये 30 धावा वैयक्तिक आपण पाहतोय. निखिल ओगे जबरदस्त कमालीचं प्रदर्शन. 4 षटकार ठोठावले गेले. एकंदरीत आपण पाहतोय 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाचा विचार केला तर 25 धावा आणि धाव फलकावरती 63 धावा या फलकावरती आणि विजयाकरिता लक्ष आहे 64 धावांचं. चला SSP वॉरियर्स संघाचा संघनायक तसेच विटीलाइन स्टार संघाचा संघनायक यायचा आहे. SSP वॉरियर्स संघनायक तसेच विटीलाइन स्टार संघाचा संघनायक त्वरित यायचा आहे टॉस करण्याकरिता. विजयाकरिता लक्ष आपण पाहतोय 64 धावांचं लक्ष. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरचं सॉन्ग.
हॅलो तर टॉस का बॉस मध्ये आपण जातोय. विटी लाईन स्टार एका बाजूला आपण पाहतोय निनाद पाटील, तर दुसऱ्या बाजूला नवनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. SSP वॉरियर्स. तर गणेशजी भोईर यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. तर टॉस केला जातोय. APL म्हणून कॉल दिला जातोय. अग्री प्रीमियर लीग म्हणून असं येताना आपण पाहतोय. विटी स्टार संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. गणेशजी भोईर यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? पुन्हा क्षेत्ररक्षणच करू आम्ही. एकंदरीत समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? बिलो 50. 50च्या आतमध्ये थांबवण्याकरिता मात्र मागच्या सामन्यामध्ये जरूर तुम्ही थांबवलं होतं. कुठेतरी फलंदाजांकडून मात्र हाराखारी पत्करावी लागली. नक्कीच बॅटिंग लाईनअप मध्ये थोडेसे कमी पडतात आम्ही. आमची गोलंदाजी चांगली आहे खूप. मात्र मस्ट इम्पॉर्टंट हा सामना असेल. 2 सामने जिंकलेले आहेत. शेवटची लढत आहे लीग मॅच मधली. तर एकंदरीत काय संदेश देशील? नक्कीच करूया, मरो सामना आहे. 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला तर न्यूज असे आहे, आपण पाहतोय या विटी स्टार विनिंग द टॉस अँड वी डिसाइड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद दिनेशजी. माननीय प्रदीप भोईर माकुणसार यांना विनंती असेल की प्लीज आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चालू सामन्याकडे येऊयात. रुपेश आणि प्राण नावाची जोडी आपण पाहतो, सलामीची जोडी आपण पाहतोय. चित एंटरप्राइजेस आणि AB 11 असा आपण सामना पाहतोय. 64 धावसंख्येचं आव्हान असेल. निलेश नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस काही साखू टप्प्याचा चेंडू मात्र व्यवस्थितरित्या कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. 4 धावा मात्र येत नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण होते. दरम्यान 2 धावसंख्या पळून काढतायत प्राण आणि रुपेश. नक्कीच आक्रमक अशी जोडी आपण पाहतो AB 11 संघाच्या बाजूने. नक्कीच जर रुपेश यांच्या फलंदाजी जर आपण एकंदरीत त्यांची कामगिरी जर पाहिली तर समाधानकारक अशी कामगिरी राहिली आहे. मागच्या सामन्यात पण सुरेख असे 3 चौकार, त्यांचे जे ट्रेडमार्क शॉट आहेत ऑफसाईडच्या दिशेने ते मात्र वसूल करण्यात यश संपादन केलं होतं. निलेश मात्र सुरेख कामगिरी करतोय. पहिलं षटक समाप्त होतंय. अवघ्या 4 धावा मात्र वसूल करता येतात त्या AB 11 संघाला. निलेश यांचा अनुभव कामास येतोय आणि पहिल्या षटक अखेरीस बिनबाद 4 असा धावफलक सांगतोय AB 11 संघाच्या बाजूने. तर चेतन नावाचा गोलंदाज आपण पाहतो. दुसरं षटक हाताळतोय. ओव्हर द विकेट टू भाऊ. यावेळेस मात्र सुरेख असा फटका पाण्यास मिळते स्क्वेअर क्लिकच्या दिशेने. मात्र इंटू द 30 यार्ड सर्कल सुरेख असं क्षेत्ररक्षण हाताळलं जात आहे. 1 धावसंख्या मात्र अंकित केली जात आहे. नक्कीच एक चांगलं क्रिकेट पाहण्यास मिळते आपल्याला या दृष्टीने. AB 11 आणि जीत एंटरप्राइजेस मात्र सुरेख कामगिरी बजावताना दिसत आहेत मैदानात. नक्कीच AB 11 संघाचा जर विचार केला तर भाऊ रुपेश यांना मात्र आपल्या जी गुणवत्ता आहे त्याच्यानुसार मात्र खेळ करावा लागेल, तरच आपल्याला संघाला पुढे वाटचाल करता येईल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बुंद्यातला चेंडू, यॉर्कलंडचा चेंडू ज्याला म्हणतात, आणि प्राण मात्र त्रिफळा चितच्या स्वरूपाने मात्र माघारी परत आहेत. यश मात्र संपादन करते चेतन नावाचा गोलंदाज. कमान डीजे. आग्री प्रीमियर लीग आपण पाहतोय. नक्कीच जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना मात्र एक सुवर्ण संधी आहे. नक्कीच जे दिग्गज खेळाडू आहेत आग्री समाजातील त्यांच्यासोबत खेळण्याची, त्यांच्याशी आपण एक क्रिकेटचे हे वार्तालाप करण्याचे. आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं की नक्कीच कुठेतरी पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसात मात्र संमिश्र असा खेळ पाहण्यास मिळाला. कुठेतरी निर्णय चुकत होते, क्षेत्ररक्षणात थोडीशी कुठेतरी बंबेरी उडत होती. फलंदाजीत सुद्धा क्रम जर पाहिले तर आक्रमक फलंदाजीला प्राधान्य दिलं जात होतं. मात्र
जे नवोदित खेळाडू आहेत त्यांच्यात सुद्धा गुणवत्ता आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय की फलंदाजाच्या क्रमवारीत मात्र बदल केले जात आहेत आणि जे नवोदित फलंदाज ते सुद्धा चांगली कामगिरी करताना आजच्या दिवसात आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय की रुपेश नावाचा एक क्वालिटी फलंदाज मैदानात आहे आणि एक वन डाऊन प्लेअर पाहतोय हार्दिक नावाचा हा फलंदाज ज्याने सुद्धा कालच्या दिवसात एक समाधानकारक आणि सुरेख अशी कामगिरी बजावली होती. गोलंदाज आपण पाहतोय चेतन. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, मग प्रयत्न मात्र फक्त प्रयत्न राहतोय आणि लेग पाईसच्या स्वरूपात पंथांचे संकेत येतात की एक धाव मात्र वसूल केली जाते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 1-6. नक्कीच AB 11 संघाच्या दृष्टीने भाऊ यांची कामगिरी चांगली होणं फारच गरजेचं असेल. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र हवाई सफर घडवली जाते. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय का? यस, इनटू द गॅप. इट्स अ 4 रन्स. कम ऑन डीजे. तर दुसऱ्या षटक हाताळताना आपण पाहतोय चेतन नावाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवर सिंगल येते, दुसऱ्या चेंडूवर विकेट जाते, तिसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव अंकित केली जाते आणि चौथ्या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जाते बाय भाऊ आणि 4 धावा स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र वसूल केले जात आहेत. नक्कीच AB 11 संघाच्या दृष्टीने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाऊ यांचा फॉर्म हा बरकरार असणं फार महत्वाचं असेल. यावेळेस सुद्धा आखू टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र टायमिंग चुकतंय. नक्कीच जिथे मोठा फटका खेळण्याची संधी मात्र भाऊ यांना प्राप्त झाली होती, मात्र टायमिंग काहीसं चुकतंय आणि चेतन मात्र यश संपादन करते. दरम्यान निर्धाव असा चेंडू आपण पाहतोय बाय चेतन. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, ओव्हर द विकेट मारा करतात चेतन. चेतन टू भाऊ. यावेळेस मात्र सुरेख ट्रेडमार्क शॉट पाहण्यास मिळते. रुपेश यांच्या बॅट मधून करारा प्रहार, चेंडू मात्र दांदन करीत सीमा रेषे बाहेर जातोय. 4 धावेसाठी कमान डीजे. धन्यवाद डीजे. तर कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं की जे दिग्गज फलंदाज आहेत ते मात्र कुठेतरी आक्रमक भूमिका घेऊन सुरुवातीपासून मैदानात उतरत होते. आज आपण भाऊचा खेळ पाहतोय की नक्कीच ज्याच्याकडे आक्रमकता आहे, ज्याच्याकडे चेंडूला हवाई सफर घडवण्याची एक क्षमता आहे, मात्र कार्पेट रोल फटके जे आहेत त्याच्यात जो ट्रेडमार्क शॉट ऑफसाईडच्या दिशेने जे सुरेख ड्राईव्ह केले जातात त्याचा मात्र प्रात्यक्षिक दाखवताना आपण पाहतोय रुपेश उर्फ भाऊ, मॅन फ्रॉम खार्डी. नक्कीच IPLच्या धर्तीवर आपण पाहतोय की प्रत्येक गावागावात प्रीमियर लीग होत असतात. आता आपण पाहतोय आग्री प्रीमियर लीग. नक्कीच IPLचा जर विचार केला तर 2008 मध्ये IPL ला सुरुवात झाली आणि त्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्यांदाच बाजी मारली होती. त्या IPLच्या आधी मात्र राजस्थान रॉयल्स संघाला मात्र कमी लेखलं जात होतं. अगदी वृत्तपत्रात येत होतं की राजस्थान रॉयल्सकडे चांगली फळी नाहीये, मात्र शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली मात्र सुरेख कामगिरी करताना 2008 साली प्रथम IPLचा मानकरी ठरला होता राजस्थान रॉयल्स. यावेळेस आपण पाहतोय अमोल उर्फ साई नावाचा क्वालिटी गोलंदाज मात्र यावेळी पहिल्याच चेंडू मात्र दिशा भरकटतोय. अवांतर चेंडू, पंच दोन्ही हात समांतर करतात आणि म्हणतात की यस, अवांतर चेंडू, स्वैर चेंडू, इट्स अ वाईड बॉल. साई यांची जर आपण कामगिरी पाहिली तर पहिल्याच सामन्यात मात्र सामनावीराचा किताब पटकावला होता तो अमोल यांनी आणि त्याच धर्तीवर आता आपण पाहतोय की साई नावाचा गोलंदाज, क्वालिटी गोलंदाज. यावेळेस मात्र सुरेख टायमिंगचा नमुना पेश केला जातो. लॉंग ऑफच्या दिशेने षटकार, 6 धावा. कमान डीजे. तर धावसंख्या फलकावर लागतात 21 धावा. नक्कीच सुरेख असा टायमिंगचा नमुना पाहण्यास मिळाला बाय हार्दिक. सुरेख असा टायमिंग आणि 6 धावा वसूल मात्र करतोय तो हार्दिक नावाचा फलंदाज, AB 11 संघाचा फलंदाज. आणि नक्कीच एक सुरेख नेत्र दीपक असा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने सरळ 6 धावेसाठी. क्षेत्ररक्षक सूरज यांच्या मात्र मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार आपण पाहिला.
यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडूला थोडंसं फ्लाईट दिलं जात आहे, थोडंसं गती परिवर्तन केलं जाते. साई यांच्या मार्फत नक्कीच त्यांचा अनुभव मात्र पणाला लावतात. घरच्या मैदानावर कामगिरी करतात, चोख कामगिरी करतायत आणि यावेळेस मात्र गती परिवर्तन आणि चेंडूला थोडंसं अगदी वळण देण्याचं यश संपादन करतोय अमोल उर्फ साई. ज्यावेळेस परत एकदा ओव्हर द विकेट मारा मात्र पंचांचे संकेत येतात की इट्स अ डेड बॉल. नक्कीच फलंदाजाला थोडीशी कुठेतरी एक अडचण जाणवली असणार, परिणाम स्वरूप थोडेसे बाजूला झाले आणि एक डेड चेंडू आपण पाहतोय. 43 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल विजय संपादन करण्यासाठी AB 11 संघासाठी. त्यांची आघाडीची जोडी हार्दिक आणि भाऊ मात्र मैदानात आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला वळण दिलं जाते, चेंडूला फ्लाईट दिली जाते. नक्कीच जे हवेत चेंडू ठेवण्याची जी क्षमता असते, एक कौशल्य असते, त्याचं मात्र प्रमाण प्रात्यक्षिक दाखवताना अमोल उर्फ साई नावाचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी हाताळताना. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय की थोडीशी दिशा मात्र अवांतर होती. पंचांचे संकेत येतात की यस 22 चेंडू मात्र इंटू द क्रीज थोडेसे शफल झाले होते हार्दिक. परिणाम स्वरूप हा चेंडू आपण पाहिले की दिशा थोडीशी ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्यात यश संपादन करतो साई आणि 22च्या स्वरूपात मात्र एक धावसंख्या मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. यावेळेस भाऊ तर मैदानात मात्र ड्रिंक्स ट्रॉली न्यायची आहे. तर फिल्टर्ड पाणी, ज्याला आरोचं पाणी म्हणतायत, नक्कीच पाणी म्हणजे जीवन आणि या पाण्याची सुव्यवस्था मात्र भारत माता क्रिकेट मंडळ मायकोप यांच्या मार्फत पुरवली जाते. नक्कीच मंडळ त्यांचा आभारी आहे. तर 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. दरम्यान मैदानात आपण पाहतोय की ड्रिंक्स ट्रॉले नक्कीच उन्हाचा तडाखा मात्र थोडासा जास्त जाणवतोय. परिणाम स्वरूप पाण्याची नितांत आवश्यकता खेळाडूंना भासते. तर दोन्ही संघांनी लक्षात घेते 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता असेल संघाला विजयश्री प्राप्त करण्यासाठी. नक्कीच AB 11 संघाने लक्षात घ्यायचं आहे. 12 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाज येतोय गौतम नावाचा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. तर तिसऱ्या षटकात सुद्धा आपण पाहतोय सलामीचा फलंदाज रुपेश उर्फ भाऊ मात्र मैदानात आपला शिक्का आजमावतोय. नक्कीच त्यांच्याकडून मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल AB 11 संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायचीची अपील आणि इट्स अ गॉन. नक्कीच गौतम यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी आणि सरळ भाऊ यांच्या पायावर आदळतोय. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, पंच मोरेसर यांचा अचूक निर्णय की यस हा पायचीत आहे आणि LBWच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी परततोय. संघाची धावसंख्या असेल मात्र 23 आणि 11 चेंडू आणि आता 41 धावसंख्येचं थोडंसं कुठेतरी खडतर आव्हान मात्र AB 11 संघापुढे.
तर या सामन्यासाठी आपण पाहतो या सरळ या सलग स्पर्धेसाठी आपण पाहतोय की आई बाबा एंटरप्राइजेस यांच्या मार्फत श्री मनीष पाटील यांच्या मार्फत स्टँड पुरवला गेला आहे. तर करम फायटर श्री करण भोईर श्री करण यांच्या मार्फत हा स्टँड पुरवला गेला आहे. तर श्रीकांत पाटील यांचा श्री कॅटरर्स अँड ट्रान्सपोर्ट नावाचा स्टँड आपण पाहतोय. यावेळेस गौतम नावाचा क्वालिटी गोलंदाज पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा बुंद्यातला चेंडू सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतात यॉर्क चेंडू आणि पुन्हा एकदा पायचिच्छ अपील आणि यस पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जाते आणि LPWच्या स्वरूपात पहिल्याच चेंडूवर बाद होते फलंदाज. दोन चेंडूवर दोन सलग पायचित करताना आपण पाहतोय गौतम नावाचा क्वालिटी गोलंदाज. धन्यवाद डीजे. तर गौतम यांना मात्र सुवर्ण संधी असेल हॅट्रिक घेण्याची. नक्कीच हॅट्रिकच्या जर आपण साध्य केली तर आस्था इलेक्ट्रॉनिक यांच्याकडून आपण पाहतोय की ब्लूटूथ, तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्याकडून एक आकर्षक असा चषक आपणास प्रदान करण्यात येईल. तर यावेळेस मात्र हॅट्रिकची संधी असेल ती गौतम यांना. गौतम नावाचा गोलंदाज पाहतोय आपण मॅन फ्रॉम नारंगी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडूला मात्र हवाई सफर घडवली जाते आणि आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार येताना नक्कीच एक हॅट्रिकची संधी मात्र होती. मात्र कुठेतरी फुलटॉस चेंडू फेकला गेला तो बाय गौतम आणि पुरेपूर समाचार घेतोय फलंदाज आणि 6 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 29 धावा. धन्यवाद डीजे. तर मैदानात मॅच बॉल सुद्धा येतोय. तर पंचांनी मॅच बॉलने मात्र सुरुवात करायची आहे सामन्याला. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. 9 चेंडू आणि 35 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. यावेळेस सुद्धा लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावेसाठी. नक्कीच या 2 चेंडूवर मात्र खराब असे फेकी पाहतोय आपण गौतम यांच्या मार्फत. तिसरा चेंडू आपण पाहिला की फुलटॉसचा चेंडू आणि षटकार खेचण्यात यश संपादन केलं विक्रांत नावाचा हा फलंदाज. आणि चौथा चेंडू आपण पाहतो की लोअर फुलटॉस आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात 4 धावा वसूल करतोय विक्रांत किणी नावाचा तिगरे गावचे सुपुत्र. सुरेख असं प्रात्यक्षिक दाखवताना फलंदाजीचं नक्कीच गौतम यांच्यावर थोडंसं कुठेतरी दडपण आला असणार. यावेळेस सलगच्या 2 चेंडूवर मात्र सीमारेषे बाहेर चेंडूवर धाडला गेला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, सेकंड लास्ट चेंडू असेल. 8 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस सुद्धा फुल टॉस चेंडूला हवाई सफर घडवली जाते 6 धावेसाठी. मी म्हटलं होतं की गौतम यांच्यावर नक्कीच दडपण जाणवत आहे आणि फुल टॉस चेंडूचा मारा करतायत आणि विक्रांत किणी नावाचा स्टार फलंदाज मात्र पुरेपूर समाचार घेतोय. षटकार चौकार आणि आता परत एकदा षटकार. नक्कीच सामन्यात मात्र रंगत निर्माण होते. विक्रांत किणी यांची आकर्षक आणि आक्रमक अशी खेळी आपण पाहतोय मैदानात. नक्कीच पहिले 2 चेंडू आपण पाहिले की यॉर्क लाईनचे चेंडू होते. पहिल्या 2 चेंडूवर मात्र सलग पायचितच्या स्वरूपात बळी मिळवले होते. त्यानंतर मात्र फुलटॉस चेंडूचा मारा करतात 6, 4 आणि 6. आता आपण पाहतोय की यावेळेस कुठल्या पद्धतीचा मारा करतील गौतम टू विक्रांत. यावेळेस सुद्धा फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र टायमिंग चुकतंय आणि एंड द 30 यार्ड आपण पाहतोय की नक्कीच एक चांगला झेल घेताना क्षेत्ररक्षक आणि विक्रांत किणी यांची चांगली आक्रमक अशी खेळी मात्र संपुष्टात येते. नक्कीच शेवटच्या षटकात जर विक्रांत किणी जर राहिले असते तर नक्कीच मजा आली असती, एक चुरस निर्माण झाली असती. मात्र गौतम यांचा आपण एक हा सुद्धा फुलटॉस चेंडू मात्र यावेळेस टायमिंग जुळवण्यात यश संपादन केलं नाही येते विक्रांत आणि मात्र माघारी परततायत.
धन्यवाद डीजे. तर 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आता मात्र आवश्यकता असेल AB 11 संघाला. 6 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी मार्कवर कोण असेल तर साई नावाचा एक क्वालिटी गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच 6 चेंडू आणि 25 धावा एक कडवं आव्हान मात्र असेल AB 11 संघापुढे. यावेळी पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवरचा चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू, मात्र कनेक्ट व्यवस्थित करता येत नाही फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. 5 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची आवश्यकता. प्रसाद नावाचा फलंदाज आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 25 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. यावेळेस मात्र दिशा थोडीशी भरकटतोय. अमोल नावाचा गोलंदाज आणि पंचांचा इशारा आहे. ते दोन्ही हात समांतर करताना सांगतायत की हा अवांतर चेंडू, स्वैर चेंडू, इट्स अ वाईड बॉल. तर हार्दिक मात्र स्ट्राईकवर असतील. 5 चेंडू आणि 24 धावा. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र साई यांची गोलंदाजी आपण पाहतो की अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आहे. चेंडू मात्र निर्धाव निघून जात आहेत. 4 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित दिशा आणि टप्पा काय असतो हे साई यांच्या मार्फत आपण प्रात्यक्षिक पाहतोय. नक्कीच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळतात, त्यांना पुरेपूर या खेळपट्टीचा अनुभव आहे आणि त्या आधारावर मात्र सुरेख टप्पा आणि लाईन ठेवली जाते आहे. अमोल नावाचा गोलंदाज, साई नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस सुद्धा तीच लाईन आणि तोच टप्पा ठेवला जातोय आणि यष्टी चितचे मात्र अपील केले जाते. पंचांचे संकेत येतात की ह्या नाबाद आहेत. नक्कीच आपल्या क्रीज मध्ये मात्र सुरक्षित पाहतोय आपण. हार्दिक नावाचा फलंदाज सुरेख मात्र षटक हाताळतोय. साई नावाचा गोलंदाज. शेवटचं षटक होतं. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या 3 चेंडूवर मात्र सुरेख कामगिरी बजावताना पाहतोय साई. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. आउटफील्ड जर आपण पाहिली तर एक सुरेख अशी आउटफील्ड आपण पाहतो की वेगवान अशी आउटफील्ड आहे या मैदानाची. यावेळेस मात्र 1 बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, मात्र 1 धावसंख्या मिळते. नक्कीच पराभवाच्या छायेत मात्र AB 11 संघ आपण पाहतोय. तर जीत एंटरप्राइजेसच्या गोटामध्ये आपण पाहतोय की विजयाचा सुगंध दरवळताना शेवटचा चेंडू आपण पाहतो या इनिंग्स मधील. यावेळेस मात्र अवांतर चेंडू येईल का? मग पंचांचे संकेत येतात की यस इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच दिशा थोडीशी भरकटतोय. तर पुढील सामन्यासाठी आपल्यासोबत जोडले जातील ज्येष्ठ समालोचक माननीय श्री अजित सर. यावेळेस सुद्धा आडव्या पट्ट्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र साई यांच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळणं तेवढं सोपं काम नसतं. नक्कीच AB 11 संघ मात्र पराभूत होतोय आणि जीत एंटरप्राइजेस संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून पुढील फेरीसाठी पात्र होतोय.